मंडळी, लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेचा आजचा म्हणजे 20 नोव्हेंबरचा भाग तुम्ही बघत आहात. तर पहा, सुरुवातीला पार्थ आणि काव्या दाखवलेत. आता पार्थ म्हणत असतो, काय हो कॉन्सलरला भेटायचा आग्रह करताय, नकोय का तुम्हाला घटस्फोट, का हवाय, हवाय का, नकोय का? आता हा तिला कन्फ्यूज करत असतो, पण काव्या काही त्याला प्रॉपर उत्तर देत नाही आणि म्हणते, असं का कन्फ्यूज करताय देशमुख? अहो, मला एवढंच म्हणायचंय की दिलेल्या तारखेला आपण भेटलं पाहिजे ना त्यांना, म्हणजे महिन्याच्या महिन्याला जायला हवं. नियम कशाला मोडायचे असं म्हणते ना मी. असं ती जरा म्हणजे थांबत थांबत बोलत असते. पार्थ म्हणतो, नियम मोडायचे काय धरून बसलात तुम्ही काव्या? तुमच्या प्रिलिम्स आल्यात ना? आहेत ना तुमच्या प्रिलिम्स, जवळच आहेत ना आता. तुम्हाला जेवायला वेळ नव्हता, आत्ता माझ्या हाताने खाल्लत ना, बरोबर ना? बरोबर आहे ना याचं प्रेक्षकांनो. का आता पुढे तो म्हणतो, मग कॉन्सलरला भेटायसाठी कशाला वेळ घालवताय? नाही, अभ्यासाकडे लक्ष द्या. पटतंय ना तुम्हाला? काव्या मनातल्या मनात विचार करते. कॉन्सिलर मॅडमला भेटल्यावर मनातल्या प्रश्नांची उत्तरं मिळतात. हा बोका का ऐकतच नाहीये माझं. आता पार्थ म्हणतो, ऐकतोय सगळं मी. काय हो, तुम्ही आत्ता जे मनात बोललात ना ते ऐकू आलंय मला. तेवढ्यात नंदिनी येते यांच्या खोलीत आणि म्हणते, सॉरी, मी तुम्हाला डिस्टर्ब नाही करत आहे ना दोघांना? काव्या म्हणते, अगं ये ग ताई, कसलं डिस्टर्ब आणि कसलं काय? नंदिनी म्हणते, अरे नाही, मी तुम्हा दोघांना जेवायला बोलवायला आले होते, आईनी ताट वाढलंय ना म्हणून. मग काव्या म्हणते, बरं बरं चल. आता असं म्हणून काव्या पुढे गेली आहे. पार्थ आता नंदिनीला म्हणतो, नंदिनी, तुम्ही जाऊन आलात का ज्वेलरकडे? नंदिनी म्हणते, नाहीये ना अजून, जायचंय मला, पण दुसरा मार्ग शोधावा लागणार आहे पार्थ मला कदाचित. आत्ता मी आईंशी तेच बोलत होते. त्यांना मी विचारलं की तुमच्याकडे हाराचा काही फोटो वगैरे आहे का, पण फोटो नाहीये म्हणाल्यात त्या. आता पार्थ म्हणतो, माझ्याकडे पण नाहीये आजीच्या हाराचा फोटो. पार्थ विचारतो पुढे, जीवाकडे असेल का हो फोटो एखादा आजीच्या हाराचा? नंदिनी म्हणते, नाही ना, त्यांच्याकडे आहे की नाही मला माहित नाही, पण मी त्यांच्याकडे मागणार नाहीये, उगाच त्यांना डिवचल्यासारखं होईल. मिळेल म्हणा, काही ना काही मार्ग नक्की मिळेल. हा पार्थ म्हणतो, हो हो मिळेल मिळेल, पण नंदिनी चला, एका अर्थी बरं झालं तुम्ही पुन्हा एकदा मैदानात उतरलात. नंदिनी म्हणते, हो, आता चला की जेवायला. आता पार्थ म्हणतो, हो हो चला. आता ती जात असतात तेव्हा अचानक नंदिनीची नजर त्या स्केचवर पडते, काव्याच्या स्केचवर. नंदिनी म्हणते, अरे वा पार्थ, किती सुंदर स्केच काढलाय तुम्ही. पार्थ म्हणतो, ते तर आहे, चित्रकलेत माझा हात कोणी धरू शकत नाही. छान झालं ना नंदिनी स्केच? नंदिनी म्हणते, हो हो खरंच कमाल. आता तेवढ्यात काव्या ओरडते बाहेरून, देशमुख जेवायला चला. पार्थ म्हणतो, आलो आलो, असं म्हणून पार्थ निघून जातो. आता नंदिनी ते स्केच खूप वेळ निहाळते. तिला खूप आवडले ते स्केच आणि स्केच खरंच खूपच सुंदर काढलंय प्रेक्षकांनो. तर असो, आता तिच्या डोक्यात काहीतरी कल्पना आली आहे. मध्येच वसू आत्या आणि रम्याचा सीन दाखवलाय. वसू आत्या म्हणत असतात, ए रम्या, आपण आजच रात्री मानिनीचा फोन घेऊयात. सगळे झोपले ना की मोबाईल बघू मानिनीचा आणि त्यातनं त्या सुनीताचा नंबर काढू. एकदा का मोबाईल मिळाला की झालं आपलं काम. रम्या म्हणते, मस्त आयडिया आहे. ए आई, पण तू जायचं मामीच्या खोलीत. वसू आत्या म्हणतात, नाही ग बाई, नको नको, मी नाही जाणार त्या मानिनीच्या खोलीत. मग रम्या म्हणते, आई, मागचं फोनचं प्रकरण विसरली का? आता काव्याचा हिने फोन चेक केला होता ना काहीतरी, ते सगळं आठवून दिलंय रम्याने वसू आत्याला. मग वसू आत्या म्हणतात, अगं बाई, हो बाई, तू नको जाऊ ग बाई त्या खोलीमध्ये, उगाच प्रकरण वाढेल. जाते मीच जाते ते फोन पाहायला मानिनीचा. मग लगेच रम्या तोंडातल्या तोंडात बोलते, तसंही कुठे जाणार होते, असं रम्या तोंडातल्या तोंडात बोलते. वसू आत्या म्हणतात, काय 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 बोलली ग रम्या, पुन्हा बोल. रम्या म्हणते, अगं आई, मी कुठे काय बोलले? ए आई, मी सुनीता नाव शोधलंय ना, आता तू नंबर शोधून काढ बरं, चल चल, फायनल फायनल ठरलं, असं म्हणून ती चालली जाते. वसू आत्याला आलंय टेन्शन, अरे देवा, आता कसं नंबर शोधू मी? आणि प्रेक्षकांनो, कालचा आपला अंदाज खरा ठरला बरं का. वसू आत्या काव्य आल्यावर लपतात. आता बघा, पुढेच तो सीन घेतलाय, तसा त्यांनी आजचा एपिसोडनं जरा छोटाच दाखवलाय. आता हे सगळे बसले तिथे जेवण झाल्यावर टेबलावर आणि आता ही नंदिनी त्या हाराचा विषय काढते. नंदिनी म्हणते, आपण ना काहीतरी असं करूया की त्या ज्वेलरकडनं नाही, पण आपल्याला मिळेल माहिती हाराची, काही ना काही तर माहिती मिळेलच ना. आता काव्या सगळ्यांना मुखशुद्धी देत असते जेवण झाल्यावर. मानिनीताई म्हणतात, अगो नंदिनी, जाहिरात देणार आहेस तू पेपरमध्ये? नंदिनी म्हणते, मग काय करणार आई? अहो, तो ज्वेलर आपल्याला माहितीच देत नाहीये, पर्याय आहे का दुसरा आपल्याकडे? आपण ना अशी जाहिरात देऊया की ज्यांनी हा हार घेतलाय ते स्वतःहून आपल्याला आणतील, म्हणजे हाराबद्दल काहीतरी सांगायचं, असं काहीतरी लिहूयात. मग काव्या म्हणते, ताई, तुझी तशी आयडिया ही छान आहे. पार्थ म्हणतो, नाही, आयडिया तशी चांगली आहे, पॉझिटिव्ह विचार आहे,
पण काय आहे ना, स्पेसिफिक त्या माणसापर्यंत ही जाहिरात पोहोचेल याची काय गॅरंटी आहे? नंदिनी म्हणते, गॅरंटी कशाचीच देता येणार नाहीये पार्थ. पण माझं मन मला सांगतंय, म्हणजे जे आपल्याला हवं असतं ना मनापासून, ते कसंही करून आपल्यापर्यंत चालत येतच. आणि आपण फक्त न्यूजपेपरवर अवलंबून नाही राहायचं. माझी एक मैत्रीण आहे, ती सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर आहे. आपण तिला पण हाराचा फोटो देऊयात, म्हणजे मी मीडियावर ते पोस्ट करेल, त्याचा फायदा होईल ना आपल्याला. चालेल चालेल, आमच्या चॅनलवर पण देऊन टाका जाहिरात, आम्ही पण पोस्ट करून टाकू नाही का? एखाद्या प्रेक्षकाने घेतला असेल हार तर. मंडळी जरा गंमत केली बरं. आता मानिनी म्हणते, अगं नंदिनी, तू म्हणतेस बाई तसं जाहिरात द्यायची, ऍड द्यायची, पण आपल्याला फोटो लागेल ना त्या हाराचा. कुठे फोटो आहे आपल्याकडे नंदिनी? नंदिनी म्हणते, आई तुम्ही म्हणाला होतात ना की हाराबद्दल तुम्हाला सगळे डिटेल माहिती आहे. मानिनी म्हणते, हो ग. नंदिनी म्हणते, मग तुम्ही त्या हाराचं वर्णन करा ना, आपण त्याचं स्केच काढू आणि पेपरमध्ये देऊ. आता हा पार्थच विचारतो, स्केच कोण काढणार? नंदिनी म्हणते, काव्याच्या भाषेत सांगायचं झालं तर भारतातल्या टॉप 30 आर्किटेक्ट पैकी एक म्हणजे हे पार्थ देशमुख काढणार स्केच. पार्थ म्हणतो, अरे बापरे, मी? नंदिनी म्हणते, मग काय, तुम्हीच. मी काव्याचं स्केच पाहिलं पार्थ, आणि म्हणूनच मला ही आयडिया सुचली आहे. आपण एक काम करूया, आई तुम्ही हाराचं छान वर्णन करा आणि पार्थ तसंच तसं पार्थ स्केच काढतील. काव्या म्हणते, चालेल चालेल. अगो ताई, पार्थ इतकं सुंदर स्केच काढतील ना की आपल्याला हार मिळणार म्हणजे मिळणारच. पार्थ म्हणतो, अरे बापरे, एवढा विश्वास आहे माझ्यावर? काव्या म्हणते, हो आहे, 100% विश्वास आहे माझा तुमच्यावर, आणि तुमच्यापेक्षा जास्ती मानिनी काकूंवर. त्या तुम्हाला हाराचं एकदम चपखल वर्णन करून सांगतील. तुम्हाला सांगतील तसं स्केच काढा. पार्थ मी पटकन आणते तुमचं ते स्केचबुक, पेन्सिल. काय बसलोय आपण बोलत, असं म्हणून काव्या रूम मध्ये जाते सगळं सामान आणायला. इकडे या दोघी मायलेकी विचार करतात, काय ग रम्या, यांची काय बडबड चालू आहे की सगळ्यांची? मला ना काहीतरी गडबडच वाटते बाई. आता ही रम्या म्हणते, ए आई, उगाच त्यांची गडबड बडबड बघून तू नको बडबड करू आणि गडबड करू. आता म्हणते, हे काय बोलते तू? रम्या म्हणते, आपलं टार्गेट काय आहे? मामीचा फोन, तो घेऊन ये. मग आता वसुआत्या म्हणतात, तो तर मिळालाच पाहिजे ना. आता रम्या हळूच म्हणते, ए आई, मला वाटतं संधी हीच आहे. अगं हे सगळे बिझी आहेत, तू एक काम कर, तू जा पटकन मामीच्या रूम मध्ये फोन चेक कर, मी इथे लक्ष ठेवते. कोणालाही मामीच्या रूम कडे मी येऊ देत नाही, जा पटकन जा. वसुआत्या म्हणतात, बरं बाई, ठेव लक्ष ठेव. आता हळूच अलगत निसटतात बरं का वसुआत्या. या सगळ्यांचं लक्ष नसताना मानिनीच्या खोलीत जातात. आता रम्या त्यांना खुणवते की जा तू, माझं लक्ष आहे. आता तेवढ्यात काव्य येते इकडे, त्या पार्थचं स्केचबुक, पेन्सिल, सगळं इरेजर घेऊन, आणि म्हणते, ओ देशमुख, ऑल द बेस्ट. पार्थ म्हणतो, धन्यवाद. आता मानिनी वर्णन सांगते हाराचं, आणि तसं पार्थ आता ते स्केच काढायला लागतो. रम्यावरून बघत असते नेमकं यांचं चाललंय तरी काय. इकडे वसुआत्या मानिनीच्या रूम मध्ये शिरतात. आता मोबाईल बघायला लागतात, इकडे तिकडे, कुठे बाबा मोबाईल. आता बघा ना, मानिनी ताईंनी पण नेमका त्यावेळेला सोबत नेला नाही मोबाईल. काय सांधर्म्य आहे. आता मानिनी ताई इकडे दाखवतायत, म्हणजे सांगतायत वर्णन हाराचं, आणि पार्थ तसं स्केच काढतोय, आणि तिकडे त्या वसुआत्या सगळीकडे शोधाशोध करताय मोबाईलची. असं त्यांनी थरार थोडा रंगवला. फायनली वसुआत्याला तो मोबाईल सापडतो, दिवाणवर असतो पडलेला. आता इकडे मानिनीने सगळं काही त्या हाराचं वर्णन केलंय बरं का. आता फक्त मधल्या पेंडंटचं वर्णन बाकी आहे. वसुआत्याला तो मोबाईल सापडलाय, उशीच्या बाजूला असतो. आता वसुआत्या खुश होऊन म्हणतात, सापडला बाई नंबर, सापडला बाई मोबाईल. पण अरे, त्या बाईचं नाव काय सांगितलं होतं रम्याने? हा, सुनीता. आता लगेच यांना त्या मानिनीच्या फोनचं लॉक पण माहिती आहे बरं का. आता त्यांनी ते लॉक ओपन पण केलंय, आणि बघताय तर काय, सुनीता नावाच्या 3 बायका आहे. अरे देवा, सुनीता नावाची बाई नेमकी कोण आहे? आता इकडे रम्या वाट बघत असते वसुआत्याची, आणि विचार करत असते, ऐका बाहेर आली नाही अजून, झालं असेल का तिचं काम. इकडे पार्थचं काम पूर्ण झालंय, फक्त मधलं पेंडंट काढायचं बाकी आहे. आता या मानिनी म्हणतात, छान काढलं रे पार्थ तू. आता हा पार्थ म्हणतो, ए आई, अगं मध्ये काय होतं या हाराच्या? मग आता या मानिनी ताई सांगत असतात, अरे असं बारीकच डिझाईन होतं बघ, आतमध्ये काय होतं बघ, काही आठवत नाही मला. थांब मी आठवते. म्हणजे असं गोलाकार होतं, पण आतमध्ये असं बारीक बारीक होतं रे. काय गड्या, आता त्या आठवू लागल्या, पण त्यांना आठवे ना, नेमकं कसं सांगावं ते आठवे ना त्यांना. नंदिनी म्हणते, आई मोराचं वगैरे डिझाईन होतं का? पूर्वी तसेच हार बनायचे ना? मग आता मानिनी म्हणते, नाही मोरबीर नव्हता ग,
नंदिनी म्हणते मग आजीच्या आवडीचं काही डिझाईन मधोमध असं. मग आता या मानिनी म्हणतात हा मधोमध होतं पण असं फूल होतं बघ. कुठलं फूल होतं बघ आठवत नाहीये. काव्या म्हणते काकू ऐका ऐका, मी काय म्हणते आपण पूजा करणार होतो ना यावर्षी, तशी तुम्ही दरवर्षी पूजा करत असाल ना, तेव्हा तुम्ही एखादा फोटो बिटो काढला असेल ना त्या पूजेचा, किंवा आजीच्या गळ्यात घातलेला असेल तो हार, तेव्हा आजीचा एखादा फोटो तुमच्याकडे असेल ना. मानिनी म्हणते अगं बाई, मी नंदिनीला तेच म्हणते की फोटो बिटो नाहीये, पण तू म्हणते तसं बघूयात, प्रयत्न करू फोटो सापडला. बरं एक काम कर काव्या, तू माझा फोन घेऊन ये. कदाचित माझ्या फोनमध्ये आईंचा एखादा जुना फोटो असेल, किंवा चुकून माकून मी पूजेचा फोटो काढला असेल तर बघू आपण मागच्या मेमरीमध्ये. आण बरं. काव्या म्हणते मी आत्ता आणते. आता काव्या गेलीये मानिनीच्या रूमकडे. रम्या घाबरते आणि विचार करते अरे देवा, ही काव्या मामीच्या रूमकडे चाललीये, आता काय करू. रम्याला आलं टेन्शन. इकडे वसू आत्याने सगळे नंबर त्यांच्या मोबाईलमध्ये घेतलेत. 3-3 सुनीताचे नंबर यांनी त्यांच्या मोबाईलमध्ये सगळे घेतलेत बरं का, कॉपी करून घेतलेत. इकडे आता काव्या हळूहळू पायरी चढते, तिकडे वसू आत्या सगळे नंबर कॉपी करतायत. असा एक थरार त्यांनी पुन्हा रंगवला. आज ना प्रेक्षकांनो सगळा एपिसोड असाच टाइमपास करण्यात गेलाय, पण छान दाखवला त्यांनी आजचा पण भाग. काहीतरी असं एक्साइटमेंट असतं, रोज काय दाखवणार आहे याचं. तेवढ्यात आता काव्या येते किंवा कोणीतरी येतंय असं वसू आत्याला चाळ लागतो म्हणजे चाहूल लागते. आता काव्या एकदम दरवाजा उघडते आणि समोर बघते. आता तुम्हाला वाटलं असेल समोर वसू आत्या दिसतील, पण नाही. वसू आत्या या क्षणाला बरोबर लपल्यात बाथरूमच्या दरवाजाकडे. आता काव्या जेव्हा आत येते तेव्हा वसू आत्या चुपचाप दरवाजाच्या मागे लपलेल्या असतात. काव्याला लक्षात न येऊ देता त्या पटकन बाहेर निसटतात. काव्या आता मागे बघते बरं का, असं तिला वाटतं की मागे कोणीतरी असावं, पण तोपर्यंत वसू आत्या निसटलेल्या असतात. काव्या आता तो मोबाईल घेते आणि मानिनीला नेऊन देते. आता बघा पार्थने मध्यभागी एक सुंदर असं डिझाईन काढायचा प्रयत्न केलाय. आता तो या मानिनीला म्हणतो आई बघ बरं असं डिझाईन होतं. आता काव्या आलीये मोबाईल घेऊन मानिनीकडे आणि म्हणते हे घ्या बघा बरं काकू, आहे का फोटो त्यात. लगेच पार्थ म्हणतो सापडला का. मानिनी म्हणते अरे हातात तर घेतलाय फोन मी आत्ताशी. पार्थ म्हणतो अगं वेळ नाहीये ना आई आपल्याकडे. आता ही नंदिनी म्हणते हो पण काही झालं ना तरी जीवाला कळायला नको. हार त्यांना समोर दाखवून सरप्राईज द्यायचंय त्यांना. आता पार्थ म्हणतो ए आई सापडलं का. मानिनी म्हणते नाही ना रे, नाही सापडत आहे. आता पार्थ म्हणतो आई मला काही कळे ना बघ, काय असेल बरं आजीच्या हाराच्या मधोमध. तेवढ्यात तिकडनं जीवा येतो ऑफिसमधनं आणि मोठ्याने म्हणतो गुलाबाचं फुल होतं मध्ये. सगळेच्या सगळे जीवाला बघून सरप्राईज झालेत. आता तेवढ्यात जीवा म्हणतो तुम्ही सगळेजण आजीच्या हाराबद्दल डिस्कस करताय का. नंदिनीला हे सगळं सरप्राईज ठेवायचे. अरे यार हे एवढं मोठं यांनी भोगलं तरी पण अजूनही लपवाछपवी करताय. असो काहीतरी आपलं दाखवायचं म्हणून दाखवतात. मग आता जीवाने असं विचारल्यावर नंदिनी म्हणते अहो आलात तुम्ही. अहो नाही आजीच्या हाराचं नाही, आम्ही जरा वेगळ्या विषयावर बोलत होतो. जा तुम्ही फ्रेश व्हा. आता एवढा धडधडीत तो बोलत होता की आजीच्या हाराच्या मध्ये काय होतं आणि याने सांगितलं सुद्धा गुलाबाचं फुल, तरी पण ही नंदिनी जीवाला उल्लू बनवते. काही आपलं. आता जीवा गेलाय बरं का हातपाय तोंड धुवायला. आता नंदिनीला आलाय टेन्शन. मानिनी मध्येच म्हणते बाई किती थकले लेकरू, मला ना जीवाकडे असं बघवलंच जात नाहीये. नंदिनी म्हणते आई तुम्ही टेन्शन नका घेऊ, फ्रेश होऊन आले ना की लगेच जेवायला वाढते त्यांना, मग बरं वाटेल. काव्या म्हणते अगं ताई तू पण जेव त्यांच्यासोबत. नाही तू पण काही खाल्लेलं नाहीयेस दिवसभरापासून. नंदिनी म्हणते अहो पार्थ ते हाराच्या मध्ये गुलाबाचं फूल काढा आणि मला फोटो पाठवा, मी तेवढ्यात जेवण गरम करते जीवासाठी. आलेच असं म्हणून नंदिनी आता निघून जाते. आता पार्थने ते स्केच पूर्ण कंप्लीट केलंय. मानिनी म्हणत असते देव करो आणि आपल्या या प्रयत्नांना यश मिळव. काय वाटतं तुम्हाला प्रेक्षकांनो. हार तर तो सापडणारच आहे, नो डाऊट, त्यात काही शंका नाहीये. ज्या अर्थी हे सगळे एवढे एफर्ट घेत आहेत त्या अर्थी तो हार सापडेलच, पण तो कोणाकडे असेल हे जरा सिक्रेट आहे. म्हणजे बऱ्याच प्रेक्षकांनी कमेंट केल्यात आपल्या चॅनलवर ते NRI काका आहेत त्यांच्याकडे असतील वगैरे, पण बघूयात. हे सगळं अजून तरी गुलदस्त्यात आहे, थोडा सस्पेन्स आहे आणि तो टिकू द्यात. बघू काय होतंय. आता रम्या वसू आत्याला नेते आतमध्ये आणि विचारते काय ग आई काय झालं, मिळालं का ते नंबर मिळाला का. मग आता वसू आत्या म्हणतात नंबर नाही नंबर्स मिळाले, नंबर्स. रम्या म्हणते म्हणजे. मग आता वसू आत्या सांगतात अगं बाई त्या मानिनीच्या मोबाईलमध्ये 3-4 सुनीता आहेत. मग रम्या म्हणते अरे बापरे एवढ्या, पण मग आपल्याला हवी असलेली सुनीता कोण आहे. मग वसू आत्या म्हणतात आहे माझ्याकडे एक आयडिया आहे, आपण ती आयडिया वापरू आणि मग आपल्याला हवी ती सुनीता मिळेल. रम्या म्हणते सांग ना मग पटकन.
वसू आत्या म्हणतात, ए थांब बाई, आता नको, मला झोप आलेली आता. ए बाई, आत्ता माझ्या डोक्याचं टेन्शन कमी झालं ग. रम्या म्हणते, अगं आई, टेन्शन मला आलं होतं तू मामीच्या रूम मध्ये गेली तेव्हा. अगं ती काव्य आली होती तुझ्या मागे मागे रूम मध्ये. मला वाटलं होतं पकडली जाते आपली चोरी आणि पुन्हा शिक्षा होईल. आता वसू आत्या म्हणतात, बाई नशीब माझं, माझ्या लक्षात आलं, मी दाराआड लपले, काव्य आत गेली तेव्हा सटकले. अगं बाई नशीब, नाही तर पुन्हा तो युनिफॉर्म अंगावर चढला असता ग. रम्या म्हणते, ए बाई आई, असं नको करू हा. पण ती काव्यानं आपल्या वाटेत आडवी येणारी मांजर आहे, सतत आडवी येते, तिच्यामुळे माझं ब्लड प्रेशर वाढतं ग. मला आता भूक लागली आई, तिच्या टेन्शनमुळे जेवायला वाढ ना. काही आपलं कुठे टेन्शन आल्यावर कुठे भूक लागते. रम्या विचारते, आई जेवायला काय केलंय? तेव्हा वसू आत्या म्हणतात की काय असणार दुसरं, त्या नंदिनीने केलेलं बोरिंग जेवण. काही आपलं जेवण असतं, ते कुठे बोरिंग असतं का? असो. तर आता इकडे नंदिनी आलीये जीवाकडे. जीवा थकून झोपून गेलेला असतो, तेव्हा नंदिनी त्याच्या जवळ जाते आणि त्याच्या डोक्यावरनं हात फिरवते आणि त्याला जाग येते बरं का प्रेक्षकांनो. आता ती मुद्दाम त्याला उठवते असं म्हणायला हरकत नाहीये, कारण तो उपाशी पोटी झोपतोय ना. आता तिच्या त्या हात फिरवण्यामुळं जीवाला जाग येते. आता इथे थोडंसं इमोशनल सॉन्ग त्यांनी आपल्याला ऐकवलंय. जीवा जागा झाल्यावर नंदिनी तिचा तो हात बाजूला करते, ती जीवाच्या डोक्यावरनं हात फिरवत असते ना. आता जीवा म्हणतो, का ग नंदिनी असा हात बाजूला केलास? अगं छान वाटत होतं मला, दिवसभर थकलोय ना, थोपट न ग जरा वेळ. नंदिनी म्हणते, हो थोपटते, पण आधी ना तुम्ही खाऊन घ्या. जीवा म्हणतो, ए नको ग नंदिनी, मला भूक नाहीये आणि मला खूप झोप येते, मला कामं करायची आहेत ग उद्या उठून. नंदिनी म्हणते, हो ठीक आहे जीवा, पण असं न खाऊन कसं चालेल? तब्येत नाही बरी राहिली तर सगळीच कामं राहतील ना. आता हा जीवा म्हणतो, अगं नको ग, माझ्यात उठायची पण ताकद नाहीये. मग नंदिनी म्हणते, एवढंच ना, मग मी कशासाठी आहे? मी आहे ना तुमची नंदिनी, चला चला उठा उठा. नाही तुमचं मी ऐकणारच नाही. आता ती त्याला बळजबरी उठवते आणि यांचं जेव घालायचं कौतुक पुन्हा चालू झालं बाबा प्रेक्षकांनो. आता ती एक एक घास खाऊ घालते त्याला, म्हणजे कोणी एकेकाळी त्याने म्हणजे जीवाने पण नंदिनीला असंच खाऊ घातलेलं असतं ना, ती टेन्शन मध्ये असते तेव्हा. ते विक्रम तिला बोलत नाही का तेव्हा अद्वा तद्वा, तेव्हा ती रडत असते, मग तेव्हा ते जीवाने तिला भरवलं असतं. तसं ते सीन आपला इथे रिक्रिएट केलाय आणि नंदिनी एक एक लोकांचे नाव घेऊन त्या जीवाला जेव घालते आणि म्हणते, तुम्ही जशी पद्धत वापरली होती ना जीवा, तशी पद्धत मी आता वापरणार आहे. जीवा तिच्याकडे बघतच राहतो आश्चर्याने. नंदिनी म्हणते, चला आता हा एक घास पार्थचा, एक घास तुमच्या आईचा, एक घास माझा, एक घास तुमच्या बाबाचा. आता असं म्हणत म्हणत तिने जवळपास बरंच जेवण संपवलंय, म्हणजे जीवाला खाऊ घातलंय तिने आता आपुलकीने, प्रेमाने. आणि शेवटचा घासाला ती म्हणते, आता हा घास काव्याचा, काव्याचा घास राहिला की. आता ती जेव्हा असं बोलते तेव्हा याला लगेच सगळा भूतकाळ आठवतो त्याचा आणि काव्याचा, आणि तो डिस्टर्ब होऊन जातो आणि आजचा हा एपिसोड इथे संपून जातो. आजचा एपिसोड तसं त्यांनी सो दाखवलाय, पुढची डेव्हलपमेंट तशी काही नाहीये, पण छान दाखवलाय. बघण्यासारखे एपिसोड असतात आजकाल. असो, आता पुढचा प्रोमो काय दाखवलाय ते बघा. नंदिनी ठरवते की जीवाचं हास्य परत आणायचंय, पण तत्पूर्वी ती जीवाला असं समजवते आरशावर चित्र काढून, बघा जीवा, हे तुमचं हास्य, हे हास्य तुम्हाला परत आणायचंय. पण तो तिला म्हणतो, नाही नंदिनी, आता तू पूर्वीच्या जीवाला विसरून जा. मला नाही वाटत आता मी कधी पुन्हा असं हसू शकेल पूर्वीसारखं. पण नंदिनी स्वतःच्या मनाशी ठरवते, नाही जीवा, काही झालं तरी मी तुम्हाला पुन्हा हसवेन. ही चकाचक बाई आता ऑन झालीये. नंदिनी स्वतःच्या मनाशीच म्हणते, आधीच्या जीवाला शोधल्याशिवाय मी गप्प बसणार नाहीये. आता ही चकाचक बाई ऑन झाली आहे. काय झालंय प्रेक्षकांनो, आता दुसरा तिसरा दिवस तर आहे, तो बिचारा आधीच टेन्शन मध्ये वडिलांनी दिलेल्या शिक्षेमुळे, आणि त्यातनं नंदिनी त्याच्याकडनं खूप अपेक्षा करते असं मला वाटतं. थोडे दिवस जाऊ द्यावे, आपोआप वेळ या सगळ्या प्रश्नाचं उत्तर देतेच की. पण असो, या सगळ्यामध्ये यांची लव्ह स्टोरी सुरू होणार आहे असं काहीतरी दिसतंय. पण आता आणखीन कोणती लव्ह स्टोरी राहिली आहे प्रेक्षकांनो? एकमेकांशी बोलतात, एकमेकांना जेवू घालतात, आणखीन प्रेम म्हणजे काय असतं? तर असो, आता बघूयात म्हणा काय काय 7 रंग दाखवणार आहेत हे प्रेमाचे. जे मालिकेत दाखवतायत तेच खरं सत्य असतं. मी बघतीये गेल्या काही दिवसापासून सोशल मीडियावर वाटेल ते काहीच्या काही येतंय, पण असल्या अफवांवर गोष्टींवर विश्वास ठेवू नका. जे मालिकेत दाखवतंय तेच बघा. उत्सुकता तुमची कायम ठेवा आणि आपला रिव्ह्यू आवडल्यास आपल्या रिव्ह्यूला लाईक करायला विसरू नका, कारण तुम्हाला या चॅनलवर फक्त आणि फक्त खरेखुरे रिव्ह्यूजच ऐकायला मिळतील. आजचा भाग कसा वाटला मला मनापासून सांगा. आवडल्यास लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूयात मंडळी उद्या पुन्हा एकदा नवीन रिव्ह्यू सहित. तोपर्यंत टेक केअर. धन्यवाद.